स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडेल. नाम घ्या, चिंता सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सोनाली जाधव या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे त्यांनी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मी महाराजांच्या सेवेत आली ती माझ्या आजीमुळे. माझी जी आजी होती ती महाराजांची खूप निस्सीम भक्त. माझ्या आजीला 3 मुली, माझी आई धरून अशा 3 जणी बहिणी होत्या. त्यांना भाऊ नाही. माझे आजोबा हे माझी आई लहान असतानाच एक्सपायर झाले. आजोबा गेल्यानंतर सर्व जबाबदारी आजीने सांभाळली. आजीने जे काही आपले गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे स्टाफ नर्स म्हणून जॉब केला आणि त्यानंतर मुलींचे शिक्षण केले. प्रत्येक मुलीला तिच्या पायावर उभा केलं. माझ्या आईचे लग्न झाले आणि माझी आई पुणे येथे आली. पुणे येथे आल्यानंतर माझ्या आईला देखील महाराजांचं आजीमुळे वेड लागलेलं होतं. ती देखील महाराजांची सेवा करत होती आणि नकळतपणे मला देखील महाराजांचं वेड लागलं. माझी जी मोठी मावशी आहे ती एक्सपायर झाली. आजी खूप नाराज झाली की स्वामींनी असं का बरं केलं की मला घ्यायचं तर माझ्या मित्राला का बरं घेऊन गेली. त्यामुळे खूप टेन्शन त्यावेळेस होतं. पण एकदा काय झालं की आईच्या स्वप्नामध्ये स्वामी आले आणि स्वामी म्हटले की तुला तुझी बहीण पाहिजे आहे ना, तर आम्ही देणार आहे. त्यानंतर असंच झालं की मला दुसरी बहीण झाली आणि आईला तिची बहीण मिळाली. महाराजांनी ती दिली. अशा प्रकारे महाराजांनी ती इच्छा देखील पूर्ण केली. आजी जे काही महाराजांपुढे रडत होती तेच झालं. कारण माझी जी मोठी मावशी आहे ती सेम माझ्या बहिणीसारखीच होती. सर्वजण म्हणतात की ती लहानपणी अशीच दिसायची, अशीच व्हायची. जेव्हा मी 5 वर्षाची होते तेव्हा मला सर्वप्रथम महाराजांनी खूप मोठा अनुभव दिला. तो असा दिला की मी खेळता काय झालं की माझ्याकडे पैसे होते. खेळता ते पैशाचं जे नाणं होतं मी तोंडात घातलं. झोपेमध्ये मी खाली झोपली, नाणं तोंडात घातलं आणि ते नाणं माझ्याकडून गिळलं गेलं. ते नाणं गिळल्यानंतर सर्वांना खूप टेन्शन आलं. मलाही खूप चिडचिड झाली. सर्वजण मला खूप रागवले. मला नंतर हॉस्पिटलला देखील घेऊन गेले. डॉक्टरांनी म्हटले काही नाही, त्यांनी औषध वगैरे दिलं. जर 2 दिवसात पडलं तर ठीक आहे, नाहीतर आपण सोनोग्राफी करून बघूया असं डॉक्टरांनी सांगितलं. आई महाराजांकडे खूप धावा करत होती, महाराजांची खूप विनवणी करत होती आणि मला चांगलं आठवतं की आईने मला तारक मंत्राचं तीर्थ पिण्यासाठी दिलं. त्यानंतर 2 दिवसांनी माझं ते नाणं पडून गेलं. त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला आणि महाराजांनी ही सर्वात बघितली तर पहिली परीक्षा जी काही होती ती माझी पास केली आणि मला महाराजांविषयी त्यावेळेसच श्रद्धाभाव निर्माण झाला. मी हळूहळू मोठी झाली. त्यानंतर मी जेव्हा 7वीला होती त्यावेळेसचा मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की महाराजांनी मला कसा अनुभव दिला. आम्ही सर्वजण अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो. आमची जी गाडी होती ती गाडी आम्ही नेणार होतो, पण एवढे गाडीमध्ये कसे बसणार हा खूप मोठा प्रश्न आमच्यापुढे होता. कारण सर्वजण येणार होते, माझे काका काकू आम्ही सर्वजण येणार होतो. मग असं ठरलं की आपण काय करू की 2 जण बाईकवर येतील, आपण बाकीच्या गाडीवरती जाऊया असं ठरलं आणि आम्ही तसंच केलं. आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. तिथे पोचल्यानंतर माझे काकां ते येत नाही, खूप वेळ झाला म्हणून आम्ही कॉल केला तर ते म्हटले की आमची गाडी ही बंद पडलेली आहे. मग ठरवलं की पप्पा आता त्यांना घेण्यासाठी जातील. पप्पा आणि आम्ही सर्वजण त्यांना घेण्यासाठी पुन्हा वापस जायला निघालो. गाडी आपण गॅरेजला लावू असं ठरवलं आणि त्यांना आपण घेऊन येऊया. माझे पप्पा आणि माझी बहीण आणि मी आम्ही 3 जण त्यांना घेण्यासाठी रिटर्न मागे फिरलो. त्यानंतर काय झालं की पप्पांकडून अचानकपणे गाडीचं जे हे होतं चालू स्विच होता तो बंद झाला आणि आमची गाडी ब्रेक लागत नव्हतं. गाडी अचानक लॉक झाली. स्टेअरिंग पण गाडीची हालत नव्हती. त्यावेळेस काय करावं काहीच कळेना. आम्ही गाडीमध्ये पूर्णपणे लॉक होऊन गेलो आणि आता काय करावं हा देखील खूप मोठा प्रश्न पडला. त्यावेळेस मी आणि माझ्या बहिणीने
खूप मनापासून महाराजांचा तारक मंत्र म्हटला आणि काय आश्चर्य, आमची गाडी पुन्हा सुरू झाली. जी गाडी लॉक झाली होती ती सुरू झाली. हे बघून मला खूप आनंद झाला. त्यानंतर अक्कलकोटमध्ये आम्ही सर्वजण पोचलो. तिथे सर्व महाराजांचे दर्शन वगैरे सर्व काही घेतलं. सर्व काही व्यवस्थित झालं. तेथून आम्ही गाणगापूर येथे जाणार होतो. गाणगापूरला गेलो. तिथे जाऊन संगमावरती आम्ही आंघोळे वगैरे केल्या आणि तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर म्हणजे जिथे रूम आहे तिथे रूमवरती आलो. रूमवरती ठेवलं आणि माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती. ती चेन दिसेनाशी झाली. ती कुठे गेली, काय गेली, काहीच कळेना. आम्ही सर्वजण खूप घाबरलो की चेन कुठे गेली. तर असं वाटलं की आईने तिच्या पर्समध्ये ठेवलेली असेल, कारण संगमावरती जेव्हा आंघोळ करायची होती त्यावेळेस आईने काढलेली होती. आणि जेव्हा आईची पर्स बघायला सुरुवात केली तर आईची पर्स देखील नव्हती. आईची पर्स कुठे गेली हाही खूप मोठा प्रश्न. सर्वजण शोधाशोध करू लागले. आम्ही बाहेर गेलो, सर्वत्र बघितलं. जिथे नाश्ता केला तिथे बघितलं, जिथे आम्ही फिरलो तिथे बघितलं, सर्व दुकानमध्ये बघितलं, तर कुठेच आम्हाला पर्स सापडेना. आम्ही खूप हातात झालो, निराश झालो की आता काय करायचं, पर्स तर नाही. मग काय झालं की तिथले एक दादा होते. ते म्हटले की तुम्ही जिथे तुम्ही हरवलं आहे तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जा आणि तिथे जाऊन तिथे विचारा कोणी, कारण जमा जर केलेली असेल, ते लोक माईकमध्ये बोलतात, तिथे जाऊन जर जमा वगैरे केली असेल तर तुम्हाला तुमची पर्स सापडून जाईल असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, तिथे बघितलं तर ते म्हटले की तुमची पर्स कशी आहे ते सांगा. मग माझ्या आईने पर्सचा कलर सांगितला, त्याच्यात कुठलं सामान आहे ते सांगितलं, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2-3 हजार रुपये आणि चैन आहे असं त्यांनी सांगितलं. तर ही सर्व ओळख पटवून घेतली. त्यानंतर आम्हाला आमची जी काही पर्स हरवली होती ती तिथे मिळाली. आणि ती जे काही तिथं मिळालं, कारण एखादा जर दत्तभक्त नसता, जर महाराजांचा भक्त नसता, त्याच्या मनामध्ये आलं असतं कशाला वापस द्यायची, आपल्याला सापडली तर घेऊन जायची. पण तसं नाही की महाराजांनी त्याला बुद्धी दिली तिथे ती पर्स देण्याची. आणि कारण आमचा खूप तळमळ चालू होती, हा दुसरा अनुभव त्यावेळेस आला. त्यानंतर जेव्हा आम्ही स्टेशनवरती आलो की आता सर्वांना जायचं होतं, गॅरेजवाल्याचाही कॉल आला की आता तुमची गाडी रिपेअर झालेली आहे, मग आता इथपर्यंत जायचं. आम्ही जे काही गाणगापूरला गेलो होतो तो प्रायव्हेट गाडीने गेलो होतो, आमच्या गाडीने गेलं नव्हतं. मग पुन्हा एकदा प्रायव्हेट क्रुझरमध्ये आम्ही अक्कलकोटमध्ये आलो. तिथे आम्ही अक्कलकोटमध्ये एक मुक्काम पुन्हा करणार होतो. तिथं आल्यानंतर त्या ड्रायव्हरने आम्हाला सोडलं. आम्ही गेलो तिथे पुन्हा महाराजांचं वटवृक्ष मंदिरातील दर्शन वगैरे घेतलं. सर्व काही व्यवस्थित आमचं झालं. आणि मग त्यानंतर महाराजांना म्हटलं तुमचीच कृपा आहे, तुमच्या कृपेने आज आम्ही व्यवस्थित सुखरूप आहोत, नाहीतर आमच्यासोबत आज काहीही घडलं असतं. असे छोटे मोठे महाराजांनी लहानपणापासून खूप अनुभव दिले, त्यामुळे महाराजांवरची श्रद्धा भक्ती खूप वाढत गेली. असं करता करता माझे स्वामीचरित्राचे पारायण देखील सुरू झाले. माझी 12वी झाली. 12वीमध्ये 96% मार्क्स मला मिळाले. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं. खूप इच्छा होती इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची. तर त्यासाठी मी ठरवलं होतं, एका ताईंचा असंच मी अनुभव ऐकला होता. त्यामध्ये त्यांनी रोज महाराजांचा 51 माळी जप केला होता आणि ती जी काही विभूती होती ती त्यांची घरामध्ये टाकली होती आणि 51 माळी संकल्पित जप केला आणि त्यांची मनाची इच्छा पूर्ण झाली. मलाही वाटलं की माझा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागण्यासाठी मी ही सेवा करावी, माझी इच्छा पूर्ण महाराज करतील असं वाटलं. आणि मग मी 51 माळेचा रोज संकल्प घेतला आणि त्यानंतर ती मी सेवा सुरू केली. आणि काय आश्चर्य, खरंच माझा गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला. भोपाळ येथे माझा नंबर लागला. मला खूप आनंद झाला की महाराजांच्या या सेवेने मला ही फळप्राप्ती मिळाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझी कुठलीही इच्छा असो, काहीही असो, त्यानंतर मी कुठलंच पारायण केलं नाही, कधीच गुरुचरित्र नाही, नवनाथ नाही, भागवत नाही, कुठलंच पारायण केलं नाही. फक्त एकच केलं, ते म्हणजे माळ घेणं आणि संकल्प सोडून माळेचा जप करणं. 2 अगरबत्ती लावायच्या, संकल्प घ्यायचा, माळेचा जप करायचा, ती विभूती घरातील सर्वांना खायला द्यायची, हे करायची. त्यानंतर त्यानेच माझं जे काही माझ्या मनासारखं स्थळ होतं ते स्थळ देखील मला त्यामुळेच मिळालं. महाराजांकडे मी नेहमी मला पुण्यातील इंजिनियर द्या असं म्हणत होती आणि तो सुद्धा वेल सेटल आणि तुमची भक्ती करणारा असावा अशी इच्छा होती. पण महाराजांनी पुण्यातील सेवेकरी दिला.
पण मला असं वाटायचं की त्यांनी खूप सेवा करावी, पण ते महाराजांची जास्त काही सेवा करत नव्हते. महाराजांना मानायचे पण जास्त सेवा करत नव्हते. कदाचित महाराजांना माझ्याकडून त्यांना सेवेकरी बनवायचं होतं म्हणून हे केलं. आणि खरंच 2017 साली माझ्या मिस्टरांच्या जीवनामध्ये असं काही घडलं की त्यामुळे ते महाराजांच्या सेवेत आले. कारण माझ्या मिस्टरांची बदली ही गोवा येथे होणार होती, पण महाराजांच्या सेवेमुळे ती बदली थांबवली गेली आणि माझे मिस्टर त्याच कंपनीमध्ये राहिले जिथे त्यांना सुरुवातीला होतं. पेमेंट वाढून मिळालं ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. हा अनुभव बघितल्यानंतर त्यांनाही महाराजांवरती प्रचंड विश्वास जडला आणि ते 3 अध्याय 11 माळी जप करू लागले, स्वामींची सेवा करू लागले. आज मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते देखील खूप आनंदात सुखात आहे. कोरोनामध्ये देखील महाराजांनी आमची खूप साथ दिली. खूप म्हणजे खूप महाराजांनी आम्हाला मदत केली. जे कोणी आमचे नव्हते, ज्यांना आमचं मानलं होतं, त्या सर्वांनी आमची साथ सोडली. पण महाराजांनी आमची साथ त्यावेळेससुद्धा कधीच सोडली नाही. प्रत्येक वेळेस कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन आम्हाला मदतच स्वामींनी केली. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. शेवटी जाता जाता एकच सांगावंसं वाटतं की जे काही कराल ते मनापासून करा, महाराजांना आळवा आणि स्वामींची सेवेत राहा, स्वामींची सेवा करा. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, असा मला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.